क्षेत्रामध्ये लोकसंख्या खूप वाढते, त्यामुळे वाहनांची संख्या वाढते आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी देखील वाढते. तुम्ही ही मागे बस पाहताय, ही टीएमटीची बस आहे, म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतलं जे टीएमटी आहे त्यांची ही बस आहे. आणि टीएमटी प्रशासनानं आता वाहतूक कोंडीवर पर्याय आणि अधिकाधिक लोकांना एकत्र प्रवास करता येईल यासाठी निर्णय घेतला, तो म्हणजेच डबल डेकर बस सुरू करण्याचा. आणि या डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच लोकांना केवळ अधिकाधिक लोक एकत्र प्रवास करतील हाच निर्णय नाही, तर लोकांना अधिक सुलभ प्रवास व्हावा यासाठी सगळ्या एसी डबल डेकर बसेस आता असणार आहेत. त्याचबरोबर सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस असतील, जेणेकरून प्रदूषण विरहित देखील प्रवास होईल. ठाणे महानगरपालिकेचा हा निर्णय आहे. पहिल्या तीन हात नाका ते घोडबंदर गायमुख हा पहिला मार्ग, दुसरा मार्ग शिळफाटा दत्त मंदिर ते डोंबिवली आणि तिसरा मार्ग आहे पारसिक नगर मुंब्रा वळण रस्ता ते कळवा शिवाजीनगर हा मार्ग. हे 3 मार्ग सुरुवातीला सुरू केले जाणार आहेत प्रायोगिक तत्वावर. त्यानंतर पूर्ण शहरभरामध्ये ह्या सगळ्या सेवा सुरू होतील. 1936 साली मुंबईमध्ये पहिली डबल डेकर बस धावली होती आणि त्यानंतर 87 वर्षानंतर मुंबईच्या अगदी शेजारी असलेल्या या ठाणे महानगरपालिकेनं देखील आता तोच निर्णय घेतलाय. आता लवकरात लवकर या बसेस ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत दाखल होतील, हीच प्रतीक्षा सगळ्या ठाणेकरांना आहे. कॅमेरा पर्सन मिलिंदसह सुमित सावंत, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.